हे क्षण किती खास आहेत. असं वाटतं हे क्षण कायम असेच राहावेत. अच्छा, मग एक काम करा ना, हे क्षण असेच फ्रीज करून ठेवा. फ्रीज तर नाही होणार, पण क्लिक होऊ शकतात. नाही या, हे आपले प्रायव्हेट मुमेंट्स आहेत ना, हे कॅमेऱ्यात नाही तर मनात कॅप्चर करायचे. तुम्ही म्हणाल तसं. किती भारी फिलिंग आहे नाही. तू श्वास घेते, मी श्वास ऐकतोय. तुझ्या या श्वासातच माझं सगळं जग आहे. तुम्ही ना पक्के नौटंकी आहात. आणि तू एक नंबरची अनरोमॅन्टिक. श्री स्वामी समर्थ. मॅम काही झालंय का? नाही, तुमची तब्येत ठीक नाही वाटत आहे. नाही, काय नाही, सर्दी ताप आहे बस. रोज रात्री आईस्क्रीम खाल्ल्यावर सर्दी होणारच. आणि तसंही दिवसभरात 4 वेळा कोल्ड्रिंक पिते इथे. एवढंच आहे ना मॅम, मी तुमच्यासाठी आहे ना कडक आलं घालून चहा घेऊन येतो. ते प्यायले ना मॅमचा मूड असा फ्रेश होईल. थँक्यू. हॅलो आई, कशी आहेस? स्नेहा, अगं मला खूप टेन्शन आलंय ग. अशी का बोलतेस? काही झालंय का? आई, अगं बोल ना. अगं तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही ग. 2-3 दिवसापासून जुलाब उलट्या होत आहेत. डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या, त्या आज करून आलो आम्ही. 2-3 दिवसापासून सुरू आहे हे सगळं आणि तू आज सांगतेस मला? डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलंय? काही गंभीर आहे का? अगं अजून काहीच कळलं नाही. काही रिपोर्ट उद्या येतील. एकदा ते आले का मग मी तुला सांगते फोन करून. तू जरा बाबांना फोन दे बघू. अगं झोपलेत ते. त्यांनी कालपासून काही खाल्लं बी नाही. ते उठले का मग मी तुला फोन लावून देते. आई, तू काळजी करू नको, मी आत्ताच्या आत्ता गावी येते. अगं मला वाटतंय तू उद्यापर्यंत थांब, आणि तसं काही वाटलं तर मी तुला फोन करून बोलून घेते. ठेवते फोन मी आता. बरं. आपल्या कॉम्पिटिटर कंपनीचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस चांगला होत चालला आहे. त्यांचे क्लायंट्स वाढत चालले आहेत आणि आपला सेल्स कमी होत चालला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या क्वार्टर्समध्ये आपली परिस्थिती आणखी खालवेल. रितिका, तुझ्या नवीन बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. आणि ही आयडिया जर वर्क झाली तर तुला आपल्या कंपनीमध्ये परमनंट पोझिशन मिळेल. रितिका, लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी सर, मी ते माझं लक्ष होतं सर. आय डोंट थिंक सो. सर, तिची तब्येत सकाळपासून ठीक नाही आहे. मला तुमच्या पर्सनल लाईफशी काही घेणं देणं नाही आहे. मला फक्त त्या कॉम्पिटिटर कंपनीला मागे टाकायचं आहे. दॅट्स इट. येस सर. येस सर.
हॅलो आई. अगं आई, मला खरंच सुट्टी नाही मिळत आहे. असं का करतेस आई? मी लग्नाला नाही म्हणाली आहे का? नाही आई, मला आता खरंच वेळ हवाय. प्लीज, आता खरंच शक्य नाहीये. मी मेंटली प्रिपेअर्ड नाही यासाठी. आणि तसंही मला शहरातला मुलगा हवाय. अगं नाही आई, माझं अफेअर वगैरे काही नाहीये. मी का लपवीन तुझ्यापासून? बरं, मला फोटो पाठवते. हो, बाय. मी ठीक आहे आई, ठेवते मी फोन. बाय. योगेश, काय ग? तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल ना. बाबांची तब्येत खूप खालावली आहे. मागच्या 2 दिवसापासून त्यांना उलट्या, जुलाब आणि पोटातही खूप दुखत आहे. आई म्हणत होती उद्यापर्यंत त्यांना बरं नाही वाटलं ना तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. बरं, मी काय म्हणतो, जर एवढी काळजी वाटत असेल तर मग आज संध्याकाळीच निघूया का आपण? नाही, आई म्हणत होती तसं काही असेल तर बोलवून घे. उगाच जावई बापूंना कशाला त्रास. स्नेहा, आपल्या माणसांचा कसला आलाय त्रास? बरं, आपण एक काम करू, उद्यापर्यंत वाट बघू. बाबांना बरं नाही वाटलं तर मग आपण स्वतः जाऊन त्यांना घेऊन येऊया आणि एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला दाखवू त्यांना. थँक्यू. वेडी आहेस का? अगं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय थँक्यू बोलायचं? बरं, बस तू, मी फ्रेश होऊन येतो. योगेश, फोन येतोय तुम्हाला. रितिका आहे. उचल बरं, काय म्हणते बघ. बर. हॅलो रितिका. स्नेहा. हाय. योगेश आहे का? हो आहेत ना, फ्रेश होतात आहे ते. काही अर्जंट आहे का? नाही, म्हणजे काही नाही. ऐक ना, त्याला सांग की म्हणून उद्या सकाळी जरा लवकर यायला ऑफिसला. आणि हो, मॅनेजरच्या रिपोर्ट बद्दल मी मेल पण केलाय, त्याला एकदा बघायला सांग. ओके? बरं, सांगते मी त्यांना. तू बरी आहेस ना? हो. का ग? सहजच. तू काळजी घे, आपण बोलू नंतर. काय म्हणाली ग रितिका? काही नाही, मेल चेक करायला सांगितले. मेल असेल काहीतरी. बरं चल, जेवायला घेऊ. मी ताटं घेऊ लागतो तुला. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. 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 मी कोण बोलतोय हे इम्पॉर्टंट नाही.
आणि यापुढे मी तुला जे सांगेन ते तुला करावंच लागेल. कोण आहेस तू आणि मला का फोन केलाय? किती प्रश्न विचारशील? हां, एक काम कर, आधी मोबाईल बघ, मग कळेल. हे फोटो फेक आहेत. कोण आहेस तू? हे फोटो फेक आहेत का रिअल? तुझ्या मित्रांना, तुझ्या बॉसला, तुझ्या घरच्यांना माहितीच नाही. आणि हा, हे फोटो जर सोशल मीडियावरती व्हायरल होऊ नये असं वाटत असेल, मी सांगेल ते करायचं. आणि पोलिसांना कळवण्याचा अतिशहाणपणा केलास ना, तर तुला सोशल मीडिया सेन्सेशन बनवून टाकेल. हां, ए हाय रितिका, काय झालं? कुणाचा फोन होता? अरे काय नाही, स्पॅम कॉल होता. अच्छा, मला वाटलं बॉयफ्रेंड वगैरे पटवला की काय. अरे असं काही नाही योगेश, चल आपल्याला उशीर होतोय. सो गाईज, आपल्या कॉम्पिटिटर कंपनीच्या वाढत्या ग्राफमुळे आपल्याला ही मीटिंग अरेंज करावी लागत आहे. सर, मला असं वाटतं की आपल्या कॉम्पिटिटर कंपनीचा गेल्या 6 महिन्याचा रेकॉर्ड चेक करता त्यांनी त्यांच्या ब्रँडिंग स्टेटसमध्ये महत्त्वाचे चेंजेस केलेले आहेत आणि हे चेंजेस आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या कंपनीमध्ये 2 इन्व्हेस्टर ॲड केलेत, त्यामुळे त्यांना हे रिझल्ट मिळाले असावेत असं मला वाटतं. अच्छा, मग यापुढे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे योगेश? सर, मला असं वाटतं की रितिका, ही महत्त्वाची मीटिंग चालू आहे. तुझं काही अर्जंट असेल तर बाहेर जाऊ शकतेस. सर, मला असं वाटतं की आपण फक्त ब्रँडिंग मागे पळण्यापेक्षा आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीवरती इम्प्रूव्ह करायला हवं. कारण आपल्या कॉम्पिटिटर कंपनीचं ब्रँडिंग स्टेटस जरी चांगलं असलं तरी त्यांची प्रोडक्ट क्वालिटी चांगली नाही आहे आणि क्लायंट रिटेन करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण आपली प्रोडक्ट क्वालिटी वाढवली पाहिजे. गुड. गणेश, हा सर. रितिका कुठे? त्या थोड्याच वेळापूर्वी निघून गेल्या. अरे पण मला काय सांगितलं नाही. तुला काय बोलली का? हा, त्या बोलत होत्या की त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून त्या चालल्यात. आता बॉसला काय सांगू मी? फोन करा ना त्यांना. फोन तर करणारच आहे. काय प्रॉब्लेम आहे हिचा? मला काय माहित काय प्रॉब्लेम आहे. बाबांची तब्येत बरी आहे आता. डॉक्टर म्हणत होते अजून 2-3 दिवस आराम केला ना की सगळं नॉर्मल होईल. छान. तेवढे एकाच गोष्टीचं टेन्शन होतं. बाबांना म्हणावं पैसे वगैरे लागले तर बिंदास फोन करा. आणि पुढे मागे काय लागलं तर आपण आहोतच ना. काय? हो, तसंच सांगितलंय त्यांना. भात देऊ अजून? योगेश, मी विचारते भात देऊ का अजून? नाही, नको. लक्ष कुठे आहे तुमचं? रितिकाचा विचार करत होतो जरा. ऑफिसमधल्या सगळ्या लोकांचा विचार करा आणि स्वतःकडे अजिबात लक्ष देऊ नका.
पोट बघा किती सुटलंय तुमचं. आता बायको एवढं छान छान करून जेवायला घालते म्हटल्यावर पोट सुटणारच. माझ्यावर खापर फोडू नका. ते बाहेरचे वडा समोसा बंद करा आधी, नाहीतर एक दिवस तुमच्या पोटाचा वडा होईल. काय ग, तब्येत बरी ना आता? नाहीतर काल सारखी जायची कलटी मारून. नाही, आता ठीक आहे. बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन ये, आणि काय हेल्प लागली तर नक्की सांग काय. हॅलो, काय आता? आता पॉसिबल नाही होणार. मी ऑफिसला आलीये. आणि असं रोज रोज खोटं बोलून निघाली तर ऑफिस मधून काढून टाकतील मला. ओके, ठीक आहे, येते. योगेश, मला अर्जंटली जावं लागतंय. का ग असं अचानक? अरे, आई बाबांनी ना मला सकाळी ना सरप्राईज देण्याचा प्लॅन केला होता, त्यामुळे ते घरी येत आहेत. खरं बोलतेस ना तू? हो, मी का खोटं बोलू? बरं, आपण नंतर बोलूया. ओके रितिका, अगं काय झालं? दीक्षा, अगं आई, त्याचा पॉकेट कॅफे. काय? दादा, थांबा थांबा. हे घ्या. मी कॅफे मध्ये पोहोचलीये. तू कुठे आहेस? अरे वा, मला वाटलं नव्हतं तू येशील. गुड गर्ल. पण मी कॅफे मध्ये आलोच नाही. मग मला का बोलवलं? फक्त हे बघायला की तू माझ्या शब्दांवर चालतेस का नाही. आणि मला खात्री झाली. छान, खूप छान. प्लीज हे सगळं थांबव. तुला नक्की काय हवंय? आता मुद्द्यावर आलीस तू. प्लीज प्लीज हे सगळं थांबव. तुला पैसे हवेत का माझ्याकडून? नाही, मला पैसे नकोय. आजपासून तुझ्या आयुष्याचा मालक झालोय रितिका. आणि आता मी तुला जे सांगेल ते तुला करावं लागेल, नाही तर काय करेल तुला माहितीच आहे ना. त्या खालच्या थराला कसा जाऊ शकतोस? आणि मी माझ्या लाईफचा कंट्रोल तुझ्या हातामध्ये देणार नाहीये. आज जेव्हा तू इथे आलीयस तेव्हाच तू माझ्या हातात दिलायस. आणि आता यापुढे तुझ्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय मी घेणार आहे. तू कुठले कपडे घालायचे, कोणत्या मित्रांशी बोलायचं, घरच्यांचा फोन उचलायचा का नाही, इथपासून ते तू काय खायचंस, कधी झोपायचंस, इथपर्यंत सगळं मी ठरवणार. बस, हे जरा अति होतंय.
अरे ये तो ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या. प्लीज प्लीज हे सगळं थांबव. मी काय बिघडवलंय तुझं? प्लीज हवं तर मी तुझ्या पाया पडते.